घेवड्याची भाजी म्हटलं की आपल्या घरामध्ये एक तरी असा व्यक्ती असतो जो घेवडा खात नाही आणि घेवड्याची भाजी म्हटलं की नाक मात्र नक्की मुरडणार। मग अशा वेळी जर हीच घेवड्याची भाजी अगदी अशा पद्धतीत बनवली तर 2 चपाती कधी खाऊन मोकळे व्हाल तर कळणार सुद्धा नाही आणि भाजीच काय पण कढई देखील अगदीच चाटून पुसून खाल। नमस्कार, मी ज्योती, ज्योतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण इथं हिरव्या घेवड्याची म्हणजेच ओल्या घेवड्याची भाजी बघणार आहोत, ती सुद्धा अगदी वेगळ्या प्रमाणात आणि वेगळ्या साहित्यात। मी इथं अर्धा किलो इतका घेवडा घेतलेला आहे। त्याच्यासाठी 4 कांदे, 2 टोमॅटो, खोबऱ्याचा तुकडा, आल्याचा तुकडा, लसूण आणि कोथिंबीरीचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत तुम्ही भाजून देखील हे वाटण करून घेऊ शकता। मी हे कच्चंच वाटण घेतलेलं आहे, त्यामुळे याची चव खूपच भन्नाट होते। पुढे जाऊन आपण एक सिक्रेट पदार्थ याच्यामध्ये घालणार आहोत। कढई ठेवली आहे गरम करायला, त्याच्यात तेल घातले, आलं लसूण पेस्ट घातली आहे, थोडीशी हळद घातली आहे आणि हे घेवडे स्वच्छ धुवून याच्यामध्ये घातलेले आहेत। आता परततानाच थोडंसं मीठ घालायचे म्हणजे त्या घेवड्यांना लागतं। नंतर केलेलं वाटण घालायचे। वाटण न हलवता त्याच्यावर बेसिक मसाले घालायचे, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, अजून घरगुती मसाला, जे काही मसाले तुम्हाला घालायचे असतील आणि चवीनुसार मीठ। तोपर्यंत आपल्याला मसाला हलवायचा नाहीये जोपर्यंत या मसाल्यातलं पाणी आटत नाही, अगदी अशा पद्धतीने आणि मसाला तेल सोडत नाही। आता बघू शकता एकदम व्यवस्थित रीतीने हा मसाला आपला भाजून तयार आहे। आता याच्यात मसाले छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे। अगदी 4 ते 5 मिनिटं ही भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे, म्हणजे हिची चव खूपच भन्नाट लागते। काही लोकांना शेंगदाण्याच्या कुटाची भाजी अजिबात आवडत नाही, अशा वेळी ही भाजी नक्की ट्राय करा। आता लागेल असं पाणी घाला आणि भाजी उकळण्यासाठी ठेवून द्या। तुम्ही बघू शकता भाजीचा कलर, तुम्ही वाटण न भाजता घातलं तरी कुणाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही वाटण हे कच्चंच घातलेलं आहे। अगदी न आवडीचे देखील आवडीने खाणार आणि पुन्हा पुन्हा ही भाजी बनवण्यासाठी तुमच्याकडे डिमांड करणार। घेवडा न खाणारे देखील ही भाजी अगदीच आवडीने खातील। अगदी वेगळ्या पद्धतीत ही भाजी आपली तयार होते। आता छान प्रकारे भाजी मोहरलेली आहे, म्हणजेच उकळी आलेली आहे। आता भाजी छान उकळायला लागली की 2 मिनिटांनी गॅस जरा लो ठेवायचा आहे आणि भाजी उकळायला ठेवून द्यायची। आता 1 चमचा इतकं बेसन घेतलेलं आहे मी, जे भाजलेलं आहे त्याची स्लरी करून घ्यायची आणि उकळत्या भाजीमध्ये सोडायची। भाजी जोपर्यंत चांगली शिजत नाही तोपर्यंत बेसनाची स्लरी अजिबात घालायची नाही, नाहीतर भाजीची चव बिघडते। आता 2 मिनिटं भाजीला न काय करता तसंच उकळू द्यायचे आणि नंतर चमच्याच्या साहाय्याने हलवायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी दाटसर ग्रेव्हीचा हा आपला घेवडा मसाला तयार होतो। पाहुणेच काय पण घरचे देखील आवडीने खाणार आणि आपल्याला ही भाजी पुन्हा करायला नक्की सांगणार। आता भाजी छान उकळलेली आहे, गॅस करूया बंद आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार होते मस्त अशी ही घेवड्याची भाजी, अगदी वेगळ्या पद्धतीत। न खाणारे देखील अगदी आवडीने खातील। तर माझी ही आजची रेसिपी अगदी वेगळ्या पद्धतीतील कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भरभरून लाईक करा। आपल्या पाहुणे मंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। तोपर्यंत ही भाजी खा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत आणि भाकरीसोबत एन्जॉय करू शकता।
तोपर्यंत धन्यवाद.